असं काय 1 महिना 45 नंतर आता तुकाराम महाराजांना नारायण म्हणले तर तुकाराम महाराज तुमचा भक्त पाठशिष्य एवढं उपासनाला बसले, तुम्ही जावं की खाली? तुकाराम महाराज म्हणले की कोणासाठीच जाणार नाही, जावा. विठ्ठल विठ्ठल तो पण उपोषण मोडण्यासाठी कोणाला पाठविले? तुकोबरायांनी कोणाला पाठविले? नाही, नारद मुनी. नारद मुनी कसं म्हणत आले खाली? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण जवळ येऊन म्हणले की निळोबराय मी आता आलो, तुम्ही डोळे उघडू शकतात. निळोबरायने कळले कोण आहे का? नारद मुनी. जवळ गुरुवर येत नाही तवर डोळे उघडणार नाही आणि मी उपोषणालाच बसणार असं प्रतिज्ञा केलं होतं तरी. आणि उपोषणाला बसणार नारद मुनी आले, तेवढे गेले स्वामीस. तर कोण आले? महाविष्णू आले. पण निळोबराय काय ऐकले नाही. शेवटी कोणाला यावं लागलं? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल आता हे अभंग कोणाची आहे? निळोबरायांची. निळोबराय कोणाची उपमा देतात? श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या उपमा देतात. ते काय? तेच अभंगाचं पहिल्या चरणामध्ये. मैशी पुत्र मोठी बोलवी मैशी पुत्र मोठी बोलवी पुत्र मुके बोलविणे श्रुती चालविणे बिंदी बैसुनिया. आता इथं निळोबराय कोणाची उपमा देतात? ज्ञानेश्वर महाराज. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण?